नमस्कार मित्रांनो, वॉरन बफेटच्या सक्सेसचं सिक्रेट काय आहे? मित्रांनो, वॉरन बफेटला तर तुम्ही सगळेच ओळखत असाल. वॉरन बफेट कोण आहे किंवा काय आहे किंवा त्यांना सक्सेसफुल इन्व्हेस्टर, रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड या नावाने ओळखलं जातं. पण त्यांच्या सक्सेसचं सिक्रेट काय? तर हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सो आता कोणताही व्हिडिओ वाया नाही घालवता, चला सुरू करूया हा व्हिडिओ. सिक्रेट जाणून घेण्याआधी हे समजून घ्या की हा व्हिडिओ बेस आहे द सायकोलॉजी ऑफ मनी हे जे पुस्तक आहे त्यावरती. आणि या व्हिडिओमध्ये जे काही शेअर केलंय ते या पुस्तकातून शेअर केलेलं आहे. सो यामध्ये काही कॅल्क्युलेशन सांगणार आहे मी तुम्हाला, ते सुद्धा या पुस्तकातले आहेत. आणि हे पुस्तक जेव्हा लिहिलं गेलंय त्यावेळेसचे कॅल्क्युलेशन्स आहेत. तर मित्रांनो, जेव्हा हे पुस्तक लिहिलं जात होतं तेव्हा वॉरन बफेटची जी एज होती ती होती 75 आणि वॉरन बफेटची जी नेटवर्थ होती ती होती $85 मिलियन. आता हे $85 मिलियन रुपीजमध्ये किती असतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जो ॲन्युअल ग्रोथ रेट होता तो होता 22%. तर मित्रांनो, वॉरन बफेटने इन्व्हेस्टिंग चालू केली जेव्हा ते 10 वर्षाचे होते आणि जेव्हा ते 30 वर्षाचे झाले तेव्हा त्यांची नेटवर्थ होती $1 मिलियन आणि जेव्हा ते 75 वर्षाचे झाले तेव्हा त्यांची नेटवर्थ होती $85 मिलियन. बघा, आता मी हे सगळं सांगितलं. आता थोडंसं अज्यूम करूया की समजा असं झालं असतं तर काय झालं असतं. बघा, त्यांनी इन्व्हेस्टिंग चालू केली जेव्हा ते 10 वर्षाचे होते. जेव्हा ते 30 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी $1 मिलियन ची नेटवर्थ गेन केली. बट समजा 75 वर्षाऐवजी जर त्यांनी 60 वर्षाचे जेव्हा ते होते तेव्हा इन्व्हेस्टिंग बंद केली असते, क्विट केली असते, तर त्यांची नेटवर्थ किती असते? सो कॅल्क्युलेशन्सनुसार, ह्या पुस्तकात जे कॅल्क्युलेशन्स दिले त्याच्यानुसार त्यांची नेटवर्थ असते $12 मिलियन. सो 60 वर्ष आणि 75 वर्षामध्ये फक्त 15 वर्षाचा गॅप आहे. बट तरीही जी नेटवर्थ आहे त्याच्यामध्ये किती मोठा गॅप आहे. एकीकडे आहे $85 मिलियन आणि एकीकडे आहे फक्त $12 मिलियन. सो यामध्येच त्यांच्या सक्सेसचं सिक्रेट आहे. त्यांच्यावर खूप सारे पुस्तकं लिहिले गेलेत आणि त्यामध्ये हे लिहिलेलं आहे की ते खूप चांगले इन्व्हेस्टर आहे, त्यांच्या स्ट्रॅटेजीज काय काय आहे हे सगळं त्यामध्ये लिहिलेलं आहे. पण खूप कमी पुस्तकं हे सांगतात की त्यांच्या सक्सेसचं जे रिझन आहे ते म्हणजे टाईम. आणि त्याच टाईमला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो कंपाऊंडिंग. आता कंपाऊंडिंग, वॉरन बफेट जे आहे त्यांच्या वेलचं सिक्रेट आहे. आता तुम्हाला कंपाऊंडिंग माहीत असेल, बट जर नसेल माहिती तर एक छोटंसं एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करतो. तुम्ही काय केलं, ₹1 इन्व्हेस्ट केला, त्यानंतर 1 महिन्यानंतर त्या ₹1 झाले ₹2, म्हणजे ₹1ला ₹1 प्रॉफिट, बरोबर. बट आता काय होतं, मी तुम्हाला विचारतो की सेकंड मंथमध्ये म्हणजे दुसऱ्या महिन्यात काय होईल, त्याचे किती प्रॉफिट येईल? तर तुम्ही काय म्हणशाल, एका महिन्यात ₹1 आला, दुसऱ्या महिन्यातही ₹1 येईल, म्हणजे टोटल होतील ₹3. ₹1 आपण इन्व्हेस्ट केला, ₹1 पहिल्या महिन्याला प्रॉफिट, ₹1 दुसऱ्या महिन्याला प्रॉफिट, झाले किती? ₹3. सो असं आपलं सगळ्यांचं डोकं चालतं. बट कंपाऊंडिंग काय म्हणते, तुम्ही ₹1 इन्व्हेस्ट केला, त्यानंतर पहिल्या महिन्यात ₹1 तुम्हाला प्रॉफिट आला आणि तो न काढता तुम्ही तसंच ठेवला, म्हणजे ते आता किती झाले? टोटल झाले ₹2. सो एका महिन्यात ₹1वर ₹1 प्रॉफिट. सो दुसऱ्या महिन्यात ते होते ₹2, म्हणजे येणार त्या ₹2वर प्रॉफिट. आता किती येणार तो? समजा एक्झाम्पल घेऊन चला, अजून ₹2 येणार, म्हणजे ते किती झाले दुसऱ्या महिन्यात? ₹4. सो बघा, आपलं डोकं कसं चालतं की ₹1 प्रॉफिट येतोय म्हणजे ₹3 येणार. पण ॲक्च्युली तो प्रॉफिट आहे त्याच्यात इन्व्हेस्ट होतोय आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर आता प्रॉफिट येतोय, म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढली, प्रॉफिटही वाढला, आणि जर प्रॉफिटही वाढला तर आपली टोटल व्हॅल्यूसुद्धा वाढली ना. सो याला म्हणतात कंपाऊंडिंग. आणि हे मी छोटंसं एक्झाम्पल दिलं. आता असं नाही की तुम्ही गेले लगेच ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही म्हणताय आता लगेच 4 महिन्यात होईल, नाही. कंपाऊंडिंगला टाईम जास्त लागतो, बट रिझल्ट खूप चांगले आहेत. बट मित्रांनो, एवढं सांगूनही खूप सारे लोक कंपाऊंडिंगवर विश्वास ठेवत नाही, खूप सारे लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करत नाही. त्याचं रिझन फक्त एकच आहे की त्यांना खूप लवकर लागत असतं. जसं मी म्हटलं ना की एका महिन्यात ₹1 आणि दुसऱ्या महिन्यात ₹2 प्रॉफिट, म्हणजे ते डबल होत जाणार. त्यांना असं वाटतं की अशी स्कीम आहे काय, इन्व्हेस्ट केलं लगेच ₹2, ₹4, ₹6, ₹8, ₹10 असं होत जाईल. बट असं नसतं. कंपाऊंडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी टाईम लागतो. जसं वॉरन बफेटलाही टाईम लागला, कोणीही असो, त्यांना प्रत्येकाला टाईम लागतो. सो तुम्हालाही सक्सेसफुल व्हायचं असेल वॉरन बफेट सारखंच, मी असं नाही म्हणत की तेवढीच नेटवर्थ होईल, पण तुम्हालाही तुमच्या इन्व्हेस्टिंग जे काही तुम्ही करताय त्यामध्ये चांगली रिटर्न्स पाहिजे असेल, चांगले सक्सेस पाहिजे असेल, तर त्यासाठी थोडा टाईम द्या. थोडा म्हणजे खूप सारे वर्ष द्या आणि त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त चांगलं रिटर्न बघायला भेटेल. आणि जर तुम्हाला कन्सिस्टंटली इन्व्हेस्टिंगची सवय लावायची आहे किंवा कोणतीही गोष्ट कन्सिस्टंटली करायची आहे, म्हणजे एखादी सवय लावायची आहे, तर त्यावर सुद्धा जे पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स, फुल प्लेलिस्ट बनवली आहे, ती नक्की जाऊन बघा. ती तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.